जय शिवराय, जय भीम. भावनानी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर जसं की तुम्ही आजच्या व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलेच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो एडिटिंग करणार आहोत. कारण की खूप साऱ्या भावांना फोटो एडिटिंग करता येत नाही. ते इंस्टाग्रामवरती मेसेज करत होते की बाबा फोटो एडिटिंगचा ट्युटोरियल घेऊन ये. तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो एडिटिंग करणार आहोत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास आणि कडक झालेला आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल मी यूज करेल किंवा जे पण दुसऱ्या पण व्हिडिओमध्ये मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. तुम्ही जाऊन चेक करत जा. आणि तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम होतो. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जे काही मी व्हिडिओमध्ये मटेरियल यूज करीत असतो ते सर्व काही मी इथं टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची ID स्क्रीनवरती दिसत आहे. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इंस्टा ID स्क्रीनवरती दिसत आहे. आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण की मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर गाईज आजची जी एडिटिंग आहे ती पिक्सआर्टमध्ये होणार आहे. तुमच्याकडे पिक्सआर्ट नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्ले स्टोरवरनं जाऊन पण डाउनलोड करू शकता. तर सिम्पली आपल्याला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल खाली, बघू शकता. यावरती क्लिक करायचं आणि तुमचा डाटा जो आहे बंद असायला हवा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता वर ऑल फोटोचं ऑप्शन दिसत असेल कोपऱ्यामध्ये, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं वरती एक ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचे जे सगळे फोल्डर ओपन होऊन जातील जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे. ठीक आहे. तर त्याआधी तुम्हाला करायचं काय, जो फोटो तुम्हाला एडिट करायचा आहे तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तिथं मी फोटोवरती क्लिक करून माझा जो फोटो आहे तो फोटो मी सिलेक्ट करून घेत आहे. तर बघू शकता हा वाला माझा फोटो आहे. काही जणांनी मला बघितलेला पण नसन राहुल पटरे कसा दिसतो. तर बघू शकता हा माझा ओरिजिनल फोटो आहे आणि हा फोटोमध्ये मी आहे. ठीक आहे. तर फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता क्रॉपिंग टूलवरती जाऊन तुम्हाला हा फोटो क्रॉप करायचा असेल तर क्रॉप पण करू शकता. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर तुम्ही क्रॉप पण करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला वरती क्लिक करायचं आणि क्रॉप करायचं असेल तर करू शकता किंवा मी नाही करत, मी बॅक येऊन जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं. क्रॉप केल्याच्या नंतर इथं तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता पुढं स्क्रॉल करायचं आहे. खाली ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्यावरती तुम्हाला पुढं सरकवायचं आणि इथं तुम्हाला ॲड टू फोटोचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता इथं खाली. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेला आहे मी, तो बॅकग्राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर हा बॅकग्राऊंड तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पण मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे. तर बघू शकता हा बॅकग्राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसेल. याला असं तुम्हाला झूम करून घ्यायचं. इथं बघू शकता एकदम सोपी आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी शिकवत आहे आणि सांगित आहे. एकदम सोपी पद्धती आहे. आणि हा फोटो तुम्हाला अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघू शकता पूर्ण जे तुमचा फोटो दिसत असेल त्या फोटोवरती. ठीक आहे. तर पूर्ण झूम करून घ्यायचा अशा प्रकारे मी करतोय तसं. बघू शकता थोडासा झूम करून घेऊया अजून, कारण की एकदम परफेक्टपणे दिसलं पाहिजे. ठीक आहे. तर आता पूर्णपणे झूम झालेला आहे. झूम केल्याच्या नंतर इथं तुम्हाला करायचं काय, या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला वरती ब्रशचा ऑप्शन दिसत असेल खोडरबलचा, बघू शकता. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे कोपऱ्यामध्ये, इथं बघू शकता. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं इरेजचं ऑप्शन दिसत असेल आणि एक ब्रशचं ऑप्शन दिसत असेल आणि एक खोडरबलचं दिसत असेल तर तुम्हाला ब्रशच्या ऑप्शनच्या खोडरबलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एक नंबरच्या ब्रशच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड जे बघू शकता अशा प्रकारे यावरती इरेज करून घ्यायचं. म्हणजे ब्रश वापरायचा आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि जे तुम्हाला पूर्ण फोटोवरती एकदम परफेक्टपणे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता मी अशा प्रकारे करीत आहे. अशा प्रकारे एकदम बारीकपणे तुम्ही याची साईज पण कमी जास्त करू शकता. कमी साईजमध्ये करा जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्टपणे इथं कट बसतील जे तुमच्या साईडना फोटोच्या कडांना. ठीक आहे. बघू शकता तुमचा जो फोटो आहे त्याच्या साईडनं तुम्हाला एकदम बारीक यानं हे करायचं आहे. ठीक आहे. मोठा ब्रश नाही घ्यायचा जेणेकरून हे पूर्ण याच्यावरती पांगेला असं. ठीक आहे. तुम्हाला छोटी साईज करून घ्यायची तेव्हाच वापरायचं आहे. ठीक आहे. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण फोटोचा जो तुम्हाला बॅकग्राऊंड जो आहे तो बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे
बघू शकता तुम्हाला इरेज करून घ्यावं लागेल बॅकग्राऊंड अशा प्रकारे, ठीक आहे. जे पहिला बॅकग्राऊंड आहे तुमच्या फोटोच्या मागलं त्या खाली तुम्हाला फक्त आणि फक्त त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं, तुमचा फोटो सोडून द्यायचा, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर मी आता खुडरबलची साईज कमी करतो आहे आणि अशा प्रकारे इथं बघू शकता तुम्हाला इरेज करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर मी आता पूर्ण फोटोवरती करून घेतो परफेक्टपणे, तोपर्यंत व्हिडिओ स्क्रॉल करतो. टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तर काहीच बघू शकता मी पूर्ण बॅकग्राऊंड जे चेंज केलेलं आहे. बॅकग्राऊंड चेंज केल्याच्या नंतर तुम्हाला इथं करायचं काय बघू शकता, इथं तुम्हाला वरती एक ऑप्शन दिलेला आहे ओके, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करायच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हा फोटो जो सेव्ह होऊन जाईल. इथं बघू शकता ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर थोडासा वेट करायला, माझा फोन जो आहे थोडासा हँग होतो आहे. तर बघू शकता ओके झालेलं आहे. पूर्ण जे फोटो एडिट झालेला आहे बघू शकता पूर्ण परफेक्टपणे. तुम्हाला हा जो फोटो आहे थोडासा म्हणजे एकदम हळूच करायचा आहे, कारण की थोडासा टाईम लागेल. त्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती जाऊन तुम्ही याची थोडीशी चमक वगैरे वाढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्या फोटोच्या हिशोबाने वाढू शकता. बघू शकता जो फोटो तुमचा एकदम परफेक्टपणे आणि एकदम मस्त दिसतोय. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं हा फोटो जो इथं ओके करायचे. ओके केल्याच्या नंतर आता जो तुमचा फोटो पूर्णपणे एडिटिंग झालेला आहे, एडिटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं सेव्ह पुढल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला करायचं आहे गॅलरीवरती क्लिक करून तुम्हाला हा फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे. तर हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी स्टेनिंग एडिटिंग आणि फोटोची एडिटिंग, व्हिडिओची एडिटिंग घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.